नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। काँग्रेस व महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ इम्रान प्रतापगडीच्या जाहीर सभेस हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती। देशप्रेम, सद्भावना आणि एकतेनेच चालतो, खासदार इम्रान प्रतापगडी। राजकारणाच्या स्टेजवरून धर्माच्या गोष्टी किंवा घोषणा दिले जाऊ नये, इम्रान प्रतापगडी। नगर देशप्रेम, सद्भावना आणि एकतेच्या बळावर उभा आहे, परंतु सध्याचे सत्ताधारी प्रत्येक ठिकाणी द्वेष, नफरत आणि समाजात फूट पाडणारी भाषा वापरून लोकांना विभागण्याचे काम करत आहेत। राजकारणाच्या स्टेजवरून धर्माच्या गोष्टी किंवा घोषणा दिले जाऊ नये असे नमूद करत ते म्हणाले की अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षच असा आहे जो समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालत असून देशात भाईचारा आणि सद्भावना वाढविण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केले। ते मुकुंदनगर येथील CIV मैदानावर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते। खासदार प्रतापगडी म्हणाले की ही निवडणूक शहराच्या विकासाची आहे, स्थानिक प्रश्नांची आहे, मात्र दुर्दैवाने इतर पक्षांचे नेते राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे पुढे करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। शहराच्या पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवणे हे अत्यंत दुर्दैवी असून यावर जनतेने गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे। ते म्हणाले, जनतेने अशा प्रकारच्या द्वेषाच्या राजकारणाला बळी पडू नये। नगर शहराच्या विकासासाठी जर स्थानिक आमदार किंवा सत्ताधाऱ्यांनी निधी दिला नाही तर मी माझ्या खासदार निधीतून विकास कामांसाठी मदत करीन। एवढेच नव्हे तर इतर खासदारांचे निधीही नगर शहरासाठी मिळवून देण्याची ग्वाही मी आपल्याला देतो, असे सांगितले। मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाबाबत बोलताना खासदार इम्रान प्रतापगडी म्हणाले की देशात अनेक ठिकाणी MIM मुळे मुस्लिम समाजाचे मोठे नुकसान होत आहे। समाजाचे तथाकथित हितचिंतक असल्याचे भासवून जिथे जिथे समाजाचे नेतृत्व मजबूत आहे तिथे जाऊन त्या नेतृत्वाची ताकद कमी करण्याचे काम MIM कडून केले जाते। परिणामी समाजातील प्रबळ नेत्यांचा पराभव होतो आणि त्याचा थेट फटका समाजाच्या प्रगतीला बसतो। ही बाब आज समाजासमोर स्पष्ट पुराव्यांसह आली आहे। पतंग जरी पक्षाचे आहे पण त्याचा मांजा हा सत्ताधाऱ्यांचा आहे, हे समाजाने समजून घ्यायला हवे। काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना सांगितले की हा पक्ष केवळ एका समाजाचा नाही तर सर्व समाजांचा पक्ष आहे। दलित, आदिवासी, OBC, अल्पसंख्याक, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि युवक युवती यांना न्याय देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिकाने विजयी करा। यावेळी त्यांनी मुकुंदनगरमधील उमेदवार शेख फैयाज अजीजुद्दीन, शेख नसीम खान साहेब, खान मिनाज जफर, शम्स हाजी समीर खान व शहरातील काँग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी नागरिकांना एकजूट होण्याचे आवाहन केले। या जाहीर सभेस काँग्रेसचे दीप चौहान, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेसचे नेते सय्यद खलील, फिरोज खान, निसार बागवान, माजी नगरसेवक संजय झिंजे, शिवसेना उबाठाचे किरण काळे, मनोज गुंदेचा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अतहर खान तसेच महाविकास आघाडीचे अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जाहीर सभेत हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शविली। रात के 2:30 बजे राहुल गांधी देश की लोकसभा में बैठे थे उस बिल के खिलाफ। मुल्क मोहब्बत से चलेगा, मुल्क एकजुटता से चलेगा, मुल्क प्यार से चलेगा, मुल्क सिर्फ धार्मिक नारे लगाने और मजहबी नारे लगाने से नहीं चलेगा। मैं अभी उतरा हेलीपैड पर तो मुझसे मीडिया के साथियों ने कहा कि असदुद्दीन ओवैसी ने कहा है कि हिजाब वाली प्राइम मिनिस्टर बनेगी। मैंने कहा यहाँ कॉर्पोरेशन का इलेक्शन चल रहा है, नगर सेवक जितवाना है, बातें प्राइम मिनिस्टर बनाने की हो रही। ऐसे ही बिहार में गए थे तो तकरीर की थी कि अबू बकर का, उमर का, फारूक का बेटा चीफ मिनिस्टर बनेगा और चीफ मिनिस्टर बनवा करके आ गए नीतीश कुमार को। यही खेल यहां खेला जा रहा है। जब इस तरह की तकरीरें कॉर्पोरेशन के इलेक्शन में आके की जाए कि हिजाब वाली प्राइम मिनिस्टर बनेगी, तो समझ लो कि मकसद हिजाब वाली को प्राइम मिनिस्टर बनाना नहीं बल्कि नरेंद्र मोदी की सियासी जिंदगी को और लंबा करना है।